हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. आपण 11th फाउंडेशन मध्ये स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन इन ॲनिमल्स म्हणजे टिश्यू स्टार्ट केलेला आहे. आणि ह्या टिश्यू मध्ये आपण पाहिलं व्हॉट इज द टिश्यू, ग्रुप ऑफ सेल्स विच परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड एज अ टिश्यू. आणि हे टिश्यू जे असतात चार टाईपचे आहेत मेन: इप्थिलियल टिश्यू, कॅरेक्टर टिश्यू, मस्क्युलर टिश्यू अँड न्यूरल टिश्यू. आपण इप्थिलियल टिश्यू कव्हर केलेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आपण कनेक्टिव्ह टिश्यू पाहिलं. कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय पाहिलं आपण? लूज कनेक्ट टिश्यू, डेन्स कनेक्ट टिश्यू आणि स्पेशलाइज कनेक्ट टिश्यू. लूज कनेक्ट टिश्यू बद्दल पाहिलं, डेन्स बद्दलही पाहिलंय. आता स्पेशलाइज कनेक्ट टिश्यू बद्दल सुद्धा आपलं ब्लड आणि बोन झालेलं आहे. तरी आपण आता कार्टिलेज बद्दल पाहूया. ठीक आहे. आता कार्टिलेज म्हणजे काय? जे थोडे मुव्हेबल असतात. फॉर एक्झाम्पल टिप ऑफ नोज आपलं हलतं, पण पाठीमागचा भाग नोजचा हलत नाही, लक्षात ठेवा. कारण कार्टिलेज जे असतात प्लायबल असतात, मुव्हेबल असतात आणि रेजिस्ट द कॉम्प्रेशन म्हणजे कानाचा जो कार्टिलेज आहे हा, त्याला आपण दाबला तरी दबणार आणि परत नॉर्मल होणार. म्हणून आपण पाहतो की कार्टिलेज आर द सॉलिड, प्लायबल अँड रेजिस्ट द कॉम्प्रेशन. लक्षात ठेवा, सॉफ्ट असतात, प्लायबल म्हणतात आपण त्याला, आणि कॉम्प्रेशन आपण प्रेशर दिलं तरी रेजिस्ट करतात आणि नॉर्मल होतात, लक्षात ठेवा. त्यानंतर कार्टिलेज मध्ये छोटे छोटे कॅव्हिटी असतात, असे छोटे छोटे कॅव्हिटी असतात. कार्टिलेज कंटेन स्मॉल कॅव्हिटी आणि त्या स्मॉल कॅव्हिटी मध्ये सेल असतात, त्याला म्हणतो आपण कॉन्ड्रोसाइट्स. तसं आपण बोन मध्ये कॅव्हिटी बघितली त्याला आपण लॅक्युने नाव देतो, LACUNAE, लॅक्युने. आणि त्या लॅक्युने मध्ये आपण सेल पाहिलं त्या बोनच्या, ओस्टिओसाइट्स. कोणत्या सेल? ओस्टिओसाइट्स. तसं इथं स्मॉल कॅव्हिटी असतात कार्टिलेज मध्ये, लक्षात ठेवा. आणि त्या स्मॉल कॅव्हिटी मध्ये सेल्स असतात, त्याला म्हणतो आपण कॉन्ड्रोसाइट्स. कोणत्या सेल म्हणतो आपण? कॉन्ड्रोसाइट. लक्षात ठेवा, कॉन्ड्रो मीन्स कार्टिलेज आणि ओस्टिओ मीन्स बोन. नंतर मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन वर्टिब्रेट्स बिकम्स अ बोन इन ॲडल्ट. आपल्या शरीरामध्ये खूप सारे कार्टिलेज हे ॲडल्ट कंडिशन मध्ये बोन मध्ये कन्वर्ट होतात, मोस्ट ऑफ. लक्षात ठेवा. म्हणून मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन वर्टिब्रेट्स बिकम्स अ बोन इन अ ॲडल्ट. किंवा मोस्ट ऑफ द कार्टिलेज इन वर्टिब्रेट्स आर कन्वर्टेड इनटू द बोन इन अ ॲडल्ट. लक्षात ठेवा. त्यानंतर नेक्स्ट, साइट ऑफ कार्टिलेज. कुठं असतात कार्टिलेज? कोणत्या साईडला कार्टिलेज दिसतात? ओके, त्यामध्ये आहे टिप ऑफ नोज वरती कार्टिलेज असतात, फक्त नोजच्या टिप वरती, लक्षात ठेवा. आउटर इयर जॉइंट जे आहेत हे फ्लेक्झिबल इथं असतात. इन बिटवीन वर्टेबर बोन्स, पाठीचा मणका जो आहे त्या मणक्याच्या बोन मध्ये पण असतात. लिम्स अँड हँड ऑफ द हँड्स इन ॲडल्ट. ॲडल्टच्या लिम्स आणि हँड्स मध्ये, हातपायामध्ये, लक्षात ठेवा, हे कार्टिलेज प्रेझेंट असतात. हे झालं कार्टिलेज बद्दल. मग काय काय पाहिलं आपण कार्टिलेज बद्दल? कार्टिलेज हे इंट्रासेल्युलर सॉलिड असतात, प्लायबल असतात, रेजिस्ट द कॉम्प्रेशन, लक्षात ठेवा. दुसरं, कार्टिलेज मध्ये स्मॉल कॅव्हिटी असतात. स्मॉल कॅव्हिटी मध्ये कार्टिलेज मधले सेल असतात, त्याला म्हणतो आपण कॉन्ड्रोसाइट्स. हे पॉईंट तुम्ही नोट करून घेत राहा, लक्षात ठेवा. मोस्ट ऑफ द कार्टिलेज जे असतात व्हर्टिब्रेट मध्ये ते बोन्स मध्ये कन्वर्ट होतात, लक्षात ठेवा. ठीक आहे, ॲडल्ट कंडिशन मध्ये. आणि साइट ऑफ कार्टिलेज आर द टिप ऑफ नोज, ओके, आउटर इयर जॉइंट्स, इन बिटवीन वर्टेबल कॉलम्स, बोन्स, हँड्स अँड लिम्स इन अ ॲडल्ट. हे सगळे कार्टिलेज आहेत, लक्षात ठेवा. हे झाले कार्टिलेज बद्दलचं. पण थोडं आपण ब्लड आणि बोन बद्दल रिव्हिजन देऊ आणि करेक्ट टिश्यू आज संपून टाकू. उद्या मस्क्युलर टिश्यू बद्दल स्टार्ट करू, नंतर न्यूरल टिश्यू म्हणजे टिश्यू संपून जाईल आपलं. ब्लड्स बद्दल आपण सांगितलं होतं की कार्टिलेज नंतर बोन बद्दल, बोन नंतर ब्लड बद्दल पाहू. बोन्स आपण पाहिलं होतं की हार्ड आहेत, नॉन प्लायबल आहेत, लक्षात ठेवा, कॉम्प्रेशनला रेजिस्ट करत नाही. ठीक आहे. बोन्स जे आहेत सपोर्टिंग फ्रेमवर्क आहे आपल्या बॉडीची, आपल्या बॉडीला सेफ देण्याचं काम बोन्स करतात. आपल्या बॉडीच्या मसल जे आहे स्केलेटल मसल बोन लाटेज असतात. आपले बोन्स लाईक रिब्स वगैरे हे आपल्या सॉफ्ट ऑर्गन टिश्यूला प्रोटेक्शन करण्याचं काम करत असतात. हे बोनचं कार्य आहे. त्यानंतर बोन जे असतात, लॉंग बोन्स लिम्बचे, आपल्या पायाचे वेट बेरिंग बोन असतात. आपल्या शरीराचं सगळं वजन हे पायाच्या हाडावरती असतं, लक्षात ठेवा. पायाचे हाड मजबूत असणं खूप गरजेचं आहे. बिकॉज लिम्ब बोन्स, लोअर लिम्ब बोन्स आर द वेट बेरिंग बोन्स, बिकॉज दे आर द लॉंग बोन्स. त्यानंतर बोन्स, काही बोन्स मध्ये बोन मॅरो असतो, लक्षात ठेवा. काही बोन्स मध्ये काय? बोन मॅरो असतो. आणि ह्या बोन मॅरो मध्ये ब्लड सेल्स तयार होत असतात. म्हणून बोन्स मॅरो आर द इम्पॉर्टंट साइट ऑफ द ब्लड फॉर्मेशन किंवा ब्लड सेल्स फॉर्मेशन. नंतर बोन मध्ये असा स्पेस असतो, त्या स्पेसला म्हणतो आपण लॅक्युने. काय म्हणतो आपण? स्पेसला लॅक्युने.
त्या लॅक्युनामध्ये ज्या सेल्स असतात त्याला म्हणतो आपण ओस्टिओसाइट्स. काय म्हणतो आपल्याला? ओस्टिओसाइट. पण आपल्या 3 सेल बद्दल लिहून घ्यायचे, बोनच्या 3 सेल बद्दल. म्हणजे तेव्हा पॉईंट जे सांगतो ते इम्पॉर्टंट नोट करून घ्या, तुम्हाला नीटला कामाला येतील. पहिलं आहे ओस्टिओब्लास्ट. ओस्टिओब्लास्ट. ब्लास्ट म्हटलं की बोन फॉर्मिंग सेल्स. बोन फॉर्मिंग सेल्स, बोन तयार करणारा सेल म्हणजे ओस्टिओब्लास्ट. नंतर आहे ओस्टिओक्लास्ट, बोन रिसॉर्ब करणारा सेल. बोन रिसॉर्बिंग सेल्स. बोन रिसॉर्बिंग सेल्स. नंतर आहे ओस्टिओसाइट्स, सेल विथिन बोन. बघा 3 प्रकारच्या बोनच्या सेल बद्दल तुम्हाला मी सांगितलं आहे. पहिली आहे ओस्टिओब्लास्ट, दुसरी आहे ओस्टिओक्लास्ट, तिसरी आहे ओस्टिओसाइट्स. ओके. ओस्टिओब्लास्ट आर द ब्लास्ट आहे बोन फॉर्मिंग सेल्स, ओस्टिओक्लास्ट आर द बोन रिसॉर्बिंग सेल्स आणि ओस्टिओसाइट्स आर द सेल विदिन बोन. हे तिन्ही पॉईंट तुम्ही नोट करून घ्यायचे, खूप महत्वाचे पॉईंट आहेत आपल्याला नीटसाठी. त्यानंतर ब्लड. ब्लड बद्दल आपण पाहिलंय. ब्लड हे करेक्ट टिश्यू आहे, फ्लुइड फॉर्म मध्ये असतं. ब्लड मध्ये काय कंपोजिशन आहेत? 55% आहे प्लाझ्मा आणि 45% आहेत ब्लड सेल्स. प्लाझ्मा मध्ये प्लाझ्मा प्रोटीन आहेत, अल्ब्युमिन, ग्लोब्युलिन, फायब्रोनोजन. अल्ब्युमिन सगळ्यात जास्त आहे, ग्लोब्युलिन कमी आणि फायब्रोजन त्यापेक्षा कमी. आणि 45% ब्लड सेल असतात, त्याला फॉर्म एलिमेंट्स म्हणतो. आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट्स. आरबीसी सगळ्यात जास्त असतात, डब्ल्यूबीसी आरबीसी मिलियन्स मध्ये असतात, डब्ल्यूबीसी थाउजंड्स मध्ये असतात, प्लेटलेट्स लॅक्स मध्ये असतात. आपण ब्लड मध्ये पाहिलेलं स्टार्टिंगलाच, लक्षात ठेवा. बॉडी फ्लुइड आणि सर्क्युलेशन मध्ये अशा प्रकारचं हे झालं आपलं कनेक्टिव्ह टिश्यू. उद्या स्टार्ट करू आपण मसल टिश्यू. त्यानंतर लेक्चर मध्ये ड्युरल टिश्यू आणि टिश्यू हा चॅप्टर आपला संपल फाउंडेशनचा. थँक्यू.